जळगावमध्ये आमदार चषकचा अंतिम सामना सुरू असताना एका व्यक्तीने चक्क पिचवर ट्रॅक्टर फिरवलाय। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। अंतिम सामना त्यामुळे रद्द करावा लागलाय। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे जळगाव ग्रामीण आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सुरू होती। अंतिम सामना रंगात आलेला असतानाच एका व्यक्तीने ट्रॅक्टरसह थेट मैदानात प्रवेश करून खेळपट्टीवरच नांगर फिरवला। त्यामुळे हजारो प्रेक्षकांच्या समोर संपूर्ण पिच उद्ध्वस्त झालं। या घटनेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार अंतिम सामना सुरू असताना अचानक ट्रॅक्टर मैदानात दाखल झाला। सुरुवातीला तो अन्य कारणासाठी आल्याचं वाटलं, मात्र चालकानं थेट पिचच्या मध्यभागी नांगर चालवायला सुरुवात केली। काही मिनिटांमध्ये संपूर्ण पिच खराब झाल्यानं सामना पुढे खेळणं अशक्य झालं। या घटनेमागे राजकीय वाद असल्याची चर्चा रंगली आहे। स्थानिक स्तरावरील एका राजकीय पदाधिकाऱ्याला स्पर्धेसाठी आमंत्रण देण्यात आलं नव्हतं। याच कारणातून त्याच्या समर्थकांना संतापातून हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। राजकीय ईर्षेतून खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याचा आरोप आयोजकांनी केला असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। खेळपट्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं अखेर आयोजकांना अंतिम सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला। रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेली खेळपट्टी काही क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं खेळाडूंनीही संताप व्यक्त केलाय। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा क्रिकेटचा अपमान आहे अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत। दरम्यान घटनेनंतर मैदानावर खेळाडू आणि संबंधित गटामध्ये बाचाबाची झाली। पोलीस प्रशासनानं घटनेची दखल घेत पुढील तपास सुरू केलाय। दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होतीये। जळगाव ग्रामीण आमदार चषक या नावाने क्रिकेटची एक अंतिम निर्णायक स्पर्धा होती। त्या ठिकाणी पिच स्पर्धेच्याच वेळी एका ट्रॅक्टर धारकाने तिथे मध्ये ट्रॅक्टर घालून त्या सगळ्या पिचवर नांगरटीसारखं नांगरलं आणि पिचचा खराबा केला। यामागचं कारण असं समजलं की कुणातरी मोठ्या पदाधिकाऱ्याला वाटलं की मला इथं आमंत्रित केलेलं नाही, आम्हाला आमंत्रित केलं नाही। त्याचा त्याच्या चाहत्यांना आणि त्यांना राग येऊन कार्यकर्त्यांना कोणीतरी हे ट्रॅक्टर घालून सगळ्या पिचचा खराबा केला। परंतु यामुळे क्रीडा स्पर्धकांची आणि क्रीडाप्रेमींची अत्यंत निराशा झाली आणि सदरचा अत्यंत घृणास्पद प्रकार जो आहे हा तेथील मान्यवर नेते उपस्थित असताना त्यांच्या समोर घडला आणि त्यांच्या समोरच्याने हे धाडस केलं। ही मोठी आश्चर्याची बाब आहे आणि अशामुळे जळगाव जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धकांना पुढे यायचं जो नैपुण्य दाखवण्याची जी संधी मिळते ती डावलली जाते। तर यावर सर्व सुज्ञ नागरिकांनी विचार करावा आणि शासनाने अशा कृत्यांना पायबंद घालण्यासाठी काहीतरी ठोस कार्यवाही करावी अशी मी मागणी करतो। तुमचे नाव? ॲडव्होकेट हरिहर पाटील।